चला. नमस्कार, मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं आपल्या या विद्यार्थी वर्गात स्वागत करतो. मित्रांनो, आता पेपर झाला आपल्या गट ब चा संयुक्त परीक्षेचा आणि यावर बऱ्यापैकी आन्सर की पण आता येईलच. मी ॲक्च्युली आन्सर की आल्यानंतरच टाकणार होतो, कारण आपला मोटो फक्त अपेक्षित उत्तरच टाकणं नाही आहे, आपल्या पेपरचं एक प्रॉपर ॲनालिसिस करायचं आहे. कारण आयोग आपल्याला कोणत्या भाषेत बोलतं किंवा कोणत्या स्वरूपात बोलतं, तर एक तर सिलेबस आणि हे प्रश्न, हे PYQ यानुसार आपल्याला कळतं की पेपर कसा येतोय. हे पेपर करत असताना हे लेक्चरमध्ये आपण या उत्तरांसोबत आपला मेन फोकस असणार आहे की नेमके प्रश्न आलेत कुठून, नेमका आयोग कोणता सोर्स वापरतोय, कोणता ट्रेंड आहे सध्या, आणि त्यानुसार आपल्याला बघावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला बघितलं असेल तर बऱ्यापैकी 15 पैकी 10 प्रश्न ॲज जरी स्टेट बोर्डमधली आहेत, विथ मी तुम्हाला सोर्सेस दाखवणार इथं, नेमकं कोणत्या वर्गातल्या कोणत्या पुस्तकातल्या कोणत्या चॅप्टरमधून तो प्रश्न आलाय ते मी तुम्हाला दाखवणार. मी स्क्रीनशॉट दाखवतो वाटल्यास, म्हणजे आपल्या स्टेट बोर्ड बॅचमध्ये मी हायलाईट पण केलं होतं, तेही दाखवेल तुम्हाला. त्यानंतर असे काही प्रश्न होते आता सोर्सेसमध्ये आहेत, स्टेट बोर्डमधली आहेत, ओके, काही NCERT मधले जी करायला पाहिजे की चॅप्टर्स ती त्यातले प्रश्न आहेत. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्र येणार आहेत, तर अशी प्रश्न मला यायलाच हवी आणि हे प्रश्न चुकता कामा नाही. आणि हे जर प्रश्न चुकत असतील तर आपली गाडी कुठतरी पटरीच्या बाहेर जातीये असं आपल्याला वाटते, असं मला वाटतंय. तो विचार करावा लागेल. आणि त्यानंतर असे कोणते प्रश्न होते, 2 प्रश्न अशी होती की थोडीशी आउट ऑफ द बॉक्स होती, पण त्यात एक लॉजिक होतं. जर ते लॉजिक कळलं असतं तर उत्तर आलं असतं, ओके. आणि PYQ MCQ याच्या प्रॅक्टिसनं हेच लॉजिक आपल्याला डेव्हलप करायचं असतं. पण पण ते सुचलं, त्या एका तासात सुचलं तर ओके, ते त्यानुसार ते बघावं लागेल. पण हे प्रॅक्टिस नव्हतं, हे लॉजिक कोणतं होतं, ही टेक्निक कोणती होती, हे इथं आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतर असे पण काही प्रश्न आहेत की जे आपल्या सोर्सेसमध्ये नाही आहेत. आता लॉजिक काही असतात, सुचलं तर ओके. आता ते बऱ्यापैकी हे असे प्रश्न नाही आले, सुटले, नाही सोडवले आणि चुकले तरी काही एवढा माइंड होत नाही, म्हणजे बऱ्यापैकी महाराष्ट्रात अनेकांना येणारच नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकांचं म्हणणं होतं की हा पेपर थोडा लेंदी होता थोडासा, पण मी म्हणेल लेंदीपेक्षा ट्रिकी होता. जर मॅथ रिझनिंगबद्दल बोलायचं झालं तर मॅथ रिझनिंगमधले मॅथचे प्रश्न जे होते हे खूप लहान लहान होते, पण सोडवायला वेळ लागत होता. पण त्यातले काही प्रश्न अशी पण होती की जी थोडी वेगळ्या मार्गाने सोडवता आली असती तर वेळ वाचता आला असता. त्या मॅथ रिझनिंगबद्दल आपण वेगळा व्हिडिओ बघूया. आपण सायन्सबद्दल बोलायला गेलं तर इथं सुद्धा प्रश्नांमध्ये तुम्हाला वेळ वाचवता आला असता. असाच 15-15, 20 सेकंद प्रत्येक प्रश्नात जर वाचवता आले असते तर कलेक्टिव्हली 7 ते 8 मिनिटं तुम्हाला एकूण पेपरमध्ये वाचवता आला असता आणि तुमचा अटेम्प्ट वाढला असता. असा वेळ कुठे वाचवता आला असता हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मग आता बघा, सुरुवात करूया. याच्याबद्दल मी शेवटी बोलतो की आपली एक स्टेट बोर्डची मास्टर बॅच सुरू होतीये आणि एक PYQची मास्टर बॅच सुरू होतीये. याच्यात कसं काय, ज्यांना इंटरेस्ट आहे, व्हिडिओ बघितला ज्यांना इंटरेस्ट आला, ज्यांना लावायचं आहे त्यांना, आणि कोणी लावावं याबाबत आपण शेवटी बोलूया. डायरेक्ट प्रश्नांची सुरुवात करू आपण. जर बघायला गेलं, आता पहिला प्रश्न, सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे हा क्ष किरण. जर क्ष करण्याचा जर विचार केला, हा आयोगाचा सगळ्यात महत्वाचा शब्द लक्षात ठेवा. वारंवार विचारल्या जाणारा, असं कोणतं पुस्तक नाही मार्केटमध्ये, कोणतं हे नाहीये, स्टेट बोर्ड नाही, NCERT यात हा प्रश्न नाहीये. NCERT मध्ये डायरेक्ट दिलेलंच आहे, पण PYQ मध्ये किती वारंवार विचारलाय आणि सगळी वाक्य ओळखीची होती जर बघायला गेलं तुम्ही तर. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला NCERT मध्ये 2 ठिकाणी डायरेक्ट दिसतोय, ॲज इट इज तुम्हाला फिजिक्सच्या NCERT मध्ये तुम्हाला डायरेक्ट दिलंय इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये. या प्रश्नाचं ॲनालिसिस करायला गेलं तर हा कोण आहे रे, हा विद्युत चुंबकीय लहरी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे, वेव्ज आहेत त्याच्यामधला, त्या एक प्रकारच्या ट्रान्सफर वेव्ज आहेत. म्हणजे सूर्यापासून प्रकाश आपला इथे येतो, त्या प्रकाशाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे हा, म्हणजे ज्या वेव्ज आहेत त्याच्यामधला हा एक घटक आहे. म्हणजे सुरुवातीला सगळ्यात जास्त लांबीची, म्हणजे जर विचार करायला गेलं तर, आणि मध्ये आहे आपला व्हिजिबल लाईट. कोण आहे? व्हिजिबल लाईट म्हणजे कोण? रेड पासून व्हायलेट पर्यंत. आणि या साईडनं सगळ्यात जास्त वेव्हलेंथ असणाऱ्या रेडिओ वेव्ज आहेत आणि इकडे सगळ्यात कमी वेव्हलेंथ असणाऱ्या गॅमा वेव्ज आहेत. बरोबर, कोणत्या? गॅमा वेव्ज. आणि या गॅमा, पण इथं जसं या साईड जाताना वेव्हलेंथ कमी होते तशीच फ्रिक्वेन्सी मात्र वाढत जाते. म्हणजे या गॅमा साईडनं जी असणार वेव्हलेंथ म्हणजे तरंगलांबी कमी असणार, पण फ्रिक्वेन्सी वारंवारता त्यांची जास्त असणार. त्याच उलट या साईडला वेव्हलेंथ तरंगलांबी ही जास्त असणार, पण
फ्रिक्वेन्सी कमी असणार आणि यामध्येच या गॅमाच्या अलीकडे येतो एक्स. म्हणजे की रेडिओ आणि मायक्रोवेव्ह येतात, मग अल्ट्राव्हायोलेट, त्यानंतर व्हायोलेट, मग व्हिजिबल लाईट, सॉरी रेडिओ येतात, मायक्रोवेव्ह येतात, मग येतो इन्फ्रारेड येतो, त्यानंतर रेड येतो, मग व्हिजिबल लाईट, मग व्हायोलेट, मग अल्ट्राव्हायोलेट आणि त्यानंतर एक्सरे आणि गॅमा. म्हणजे हा त्याच्यामध्ये येतो. म्हणजे या विद्युतचुंबकीय लहरी आहेत का? हो, ए बरोबर आहे, ए बरोबर आहे, म्हणून हा ऑप्शन चुकतो. यांची तरंगलांबी खूप कमी असते का? हो, तुलनेनं ते या साईडने ते अल्ट्राव्हायोलेटच्या नंतरचे आहेत, म्हणजे त्यांची वेव्हलेंथ तरंगलांबी कमी असणार आहे. म्हणजे दुसरं वाक्य सुद्धा बरोबर आहे, दुसरं वाक्य बरोबर आहे, म्हणून हा ऑप्शन उडला. क्ष किरणांच्या वर ऋण भार असतो, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. आता अल्फा बीटा गॅमा बघताना आपण अल्फा बीटाला चार्जेस बघितले होते, ते डायव्हर्ट होतात, पण गॅमा होत नाही, हे तर कळायला पाहिजे. किंवा असं विचार करा, सूर्यापासून त्या इथपर्यंत येतात, त्यांचा चार्ज असते कुठे भरकटल्या असत्या, त्या आपल्यापर्यंत पोहोचतायत ना, म्हणजे त्यांच्यावर चार्ज नसतोच, म्हणजे हा ऋणभार असतो. हे वाक्य चुकीचं येतं आणि हे चुकीचं असल्यामुळं हा ऑप्शन उडतो आणि तुमचं उत्तर येतं एक. आता इथं तुम्हाला, आणि हा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड होता, अनेक वेळा विचारलेला होता आणि त्यामुळे या प्रत्येक वाक्याबद्दल तुमचा कॉन्फिडन्स असायला पाहिजे होता आणि त्यामुळे तुम्हाला हे वाक्य वाचायची गरज पडायला नको होती, एवढा तुमचा कॉन्फिडन्स असायला पाहिजे होता. तरी मग मी काय करणार, चेक करतो, क्रॉस चेक करतो. माहीत असूनही जर तुमचं या 3 वाक्यावरून उत्तर येत असेल आणि तरी तुम्ही 4थं वाक्य चेक करत असाल, मग तो मूर्खपणा आहे. हां, मग तुमचं 3 वाक्यामध्ये कुठं कन्फ्युजन आहे, तर मग 4थं वाक्य चेक करायला काही हरकत नव्हती. पण जर तुमचे तिन्ही वाक्य जर कन्फर्म माहीत होती, की यस मला उत्तर येतंय, मग अशा वेळी 4थं वाक्य चेक करणं चुकीचं झालं असतं, तुम्ही वेळ तुमचा गमवला. कळतंय? आणि इथं मात्र यांच्यात चार्ज नसतो, हे कसे असतात, न्यूट्रल, भारहीन असतात आणि त्यामुळे ते विचलित होणार का नाही, म्हणून हे सुद्धा चूक येणार आहे. कळतंय? म्हणजे तुम्हाला हे NCERT मध्ये दिलेलंच आहे आणि खूप वेळा PYQ मध्ये हा प्रश्न विचारलाय. परत हे अल्फा बीटा आणि गॅमा, मी तर नेहमी सांगतो, रेडिओ केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला 2च गोष्टी करायच्या आहेत. कोणत्या? एक, त्या रेडिओ केमिस्ट्रीमधले सगळे किरणोत्सर्गामधले सगळे सायंटिस्ट, म्हणजे आपल्या मॅडम क्युरी पासून पोलोनियम जो सुरू केला त्यांनी, रुदरफोर्ड अगोदर त्यांच्या, आणि त्यापासून बॅक्टेरियल पर्यंत सगळ्यांचा अभ्यास, आणि सोबत न्यूक्लिअर फ्युजन, न्यूक्लिअर आणि फिजन, न्यूक्लिअर विखंडन आणि न्यूक्लिअर अणुसंमेलन, केंद्रीय संमेलन यांचा अभ्यास, आणि दुसरा पार्ट करायचा आहे अल्फा बीटा गॅमा यांची तुलना. हे स्ट्रेट फॉरवर्ड वारंवार विचारलेले प्रश्न आहेत आणि त्यामुळे जर, आणि हा बघा कोणता प्रश्न आहे, तोच आहे ना, आणि तुम्हाला कॉमन सेन्स पण याच्यामध्ये होता. कळतंय? म्हणजे इथं किरणोत्सारीतेचं एकक क्युरी, जर तुम्ही ऑप्शन बघितले असतील तर इलेक्ट्रॉन, अणू, फोटॉन, हे कोणते अँगलनं एककची नावं वाटतात का रे? कॉमन सेन्स आहेत. इलेक्ट्रॉन एकक असं आपल्याला माहिती, इलेक्ट्रॉन कोण आहे, हेलियमचा अणू आपल्याला माहिती आहे, ऊर्जेचे फोटॉन, एनर्जी पॅकेट्स आपल्याला माहिती आहे. मला एवढं अणू वाटलं, फोटॉन तर एकक येणार नाही ना, एवढा हा हे नाव आहे क्युरी, जर माहीत जरी नसतं समजा तर, म्हणजे सीचं उत्तर एक, सीचं उत्तर एक, याच्यावर तुमचं उत्तर लगेच आलं असतं. पण ऍक्च्युली याला ऍडमिशन टेकची गरज नव्हती. आपल्याला माहिती आहे अल्फा कोण आहे रे, अल्फा इज नथिंग बट द हेलियमचा अणू आहे, बरोबर आहे, जो रुदरफोर्डनं शोधला होता. कोण शोधला होता? रुदरफोर्डनं. म्हणजे हेचं उत्तर 3, हेचं उत्तर 3, 2 ऑप्शन तुम्ही इथं जोडले असते. बीटा, बीटा कोण आहे रे? इलेक्ट्रॉन आहे. न्यूक्लियसमध्ये, केंद्रकामध्ये फोटॉन, न्यूट्रॉन यांच्या चेंजेसमुळं जो इलेक्ट्रॉन बाहेर इमिट होतो, त्याला म्हणतो आपण बीटा पार्टिकल. म्हणजे बीचं उत्तर येणार 2, बीचं 2 येतंय, मग आता हा बीचं 2 हा पण उडला तरी उत्तर आलं असतं. आणि गॅमा काय रे? गॅमा परत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा भाग आहे, आताच बघितलं आपण. म्हणजे बघा तिथंच प्रश्न पडतोय, आहे का वेगळे का PYQ नुसारच आहे, आणि जे आपण चॅप्टर करायला पाहिजे होते एकक म्हणजे मेजरमेंट, त्यामध्ये क्युरी येतो, अल्फा बीटा गॅमा आपण किती वेळा PYQ मध्ये केलाय आणि त्यामुळे यावं लागेल. हे 2 प्रश्न तुम्हाला रेफरन्सला PYQ आणि NCERT येतं. पण यानंतरचे प्रश्न जे आहेत ना, हे सगळे स्टेट बोर्ड मधले आहेत. बघा 2 सोडून, पण त्याचं लॉजिक सांगतो मी तुम्हाला. ओके, बघा, अप्रकट विलयन उष्मा म्हणजे लॅटंट हीट बद्दल प्रश्न विचारलाय. म्हणजे जर समजा तुम्ही पाण्याला उकळत गेले, सध्या पाण्याचं टेम्परेचर आहे समजा 30 डिग्री सेल्सिअस, त्याला तुम्ही गरम करत गेले आणि थर्मामीटर ठेवलं, टेम्परेचर वाढत जात 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 त्याच्यामध्ये काय होणार,
30 ते 40 होणार, 50 होणार, पाणी गरम होत जाणार, 70 होणार, 80 होणार, 100 होणार. पाणी उकळायला लागणार. पण एकदा 100ला टेम्परेचर गेलं ना डिग्री सेल्सिअसला, की मात्र आपण उष्णता देतोय, पण तापमानात वाढ होणार नाही. मग दिलेली उष्णता जात कुठे आहे? तर या पाण्याचं रूपांतर वाफेत होते. त्यासाठी ती एनर्जी वापरली जाते. ओके, म्हणजे मॉलिक्युल्समधलं अंतर वाढण्यास, त्या अट्रॅक्शन ब्रेक करण्यात ती एनर्जी वापरली जाते. आणि त्यामुळे आपण उष्णता देतोय, शिफ्टिंग होतंय, लिक्विडचं गॅस होतंय, पण टेम्परेचर वाढत नाहीये. आणि हे प्रकारे लपलेली उष्णता, लॅटेंट हीट असं म्हटलंय. तसंच लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किंवा लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग, जेव्हा बर्फाचं पाणी होतं किंवा पाण्याचं बर्फ होतं, पाण्याचा बर्फ होत असताना आपण टेम्परेचर कमी कमी करत चाललोय. पण जेव्हा ते 0 डिग्री सेल्सिअसला येईल ना, तेव्हा मात्र टेम्परेचर कमी करत गेलो तरी सुद्धा आपण तापमान तेवढं दाखवणार. सेम बर्फाला जर मी हीट दिली तर सुरुवातीला -10 डिग्री सेल्सिअस होतं, ते 0 डिग्री सेल्सिअस झालं, नंतर मात्र टेम्परेचर वाढणार नाही. फक्त काय होईल? बर्फाचं रूपांतर पाण्यात होईल. का? कारण तिथं जी ऊर्जा आहे ती रूपांतरणासाठी वापरली जाते. म्हणजेच काय? पदार्थाच्या एकक वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढीसाठी, म्हणजे मेल्टिंग पॉइंटवर, विलयन बिंदू म्हणजे मेल्टिंग पॉइंटवर घन स्थितीतून म्हणजे सॉलिडमधून लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्यासाठी लागणारी उष्णता, की जेणेकरून त्या बर्फामधील मॉलिक्युल्समधलं अट्रॅक्शन ब्रेक करण्यासाठी आपण जी उष्णता देतोय ती वापरली जाते. आणि त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला टेम्परेचर वाढीमध्ये दिसत नाही. म्हणजे याचं मोर क्रेडिट उत्तर हे ना. या ज्या 2 व्याख्या आहेत ना, या कशाच्या आहेत रे? या स्पेसिफिक हीटच्या आहेत. कशाच्या आहेत? स्पेसिफिक हीटच्या, की एखाद्या एकक वस्तुमानाच्या पदार्थाला एका डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं असेल तर किती उष्णता द्यावी लागेल, त्याला आपण स्पेसिफिक हीट म्हणतो. पण आपल्याला काय विशिष्ट उष्मा असं आपण म्हणतो. पण आपल्याला काय विचारलं होतं? अप्रकट विलयन, लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग आपल्याला विचारली होती. आणि हे तुम्हाला सरळ सरळ कुठं दिसतंय? आपल्या स्टेट बोर्डमध्ये. पहिलाच टॉपिक होता अप्रकट उष्मा. पहिलाच टॉपिक कोणता होता? अप्रकट उष्मा. बघ, अप्रकट उष्मा. आणि तीच दिलंय बघा. आणि तीच की बर्फाचे तुकडे मी उष्णता देतोय, बर्फाचं पाण्यात रूपांतर होतंय, पण टेम्परेचर मात्र 0 डिग्री सेल्सिअस एवढंच राहील. पूर्ण बर्फाचं पाण्यात रूपांतर होईस तर. आणि त्यालाच काय म्हटलंय? लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग. कोणती? अप्रकट उष्मा विलयन बिंदूची. ओके, त्यानुसार आपल्याला बघावं लागणार आहे. म्हणजे बघा, स्टेट बोर्डमध्येच सगळं होतं. या पुढे येतो आता पृथ्वीच्या वातावरणाचे तर हे जमिनीतून वरच्या दिशेने क्रमाने कोणते आहेत असं विचारलंय. ऍक्च्युअली मध्ये हा प्रश्न मॅक्झिमम टाइम जॉग्राफीला वारंवार विचारलाय. ओके, आणि हा कसा लक्षात ठेवायचा मी नेहमी सांगतो. आपल्या 11वीच्या फिजिकल एनसीईआरटी मध्ये सुद्धा दिलेला आहे, स्टेट बोर्डमध्ये सुद्धा दिला आहे जॉग्राफीच्या. ओके, आणि हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होता की आपली पृथ्वी आहे. ओके, आणि पृथ्वीच्या सगळ्यात जवळ कोण आहे रे? तपांबर. कोण आहे? तपांबर. 13 ते 20 किलोमीटर पर्यंत आहे पृथ्वीच्या याच्यानुसार. आणि त्याच्यानंतर मात्र येतो स्थितांबर. कोण येतो? स्थितांबर. ज्यामध्ये कोण येतो? आपला म्हणजेच कोण? स्ट्रॅटोस्फिअर. हा झाला ट्रोपोस्फिअर, हा झाला स्ट्रॅटोस्फिअर. ज्यामध्ये ओझोन येतो, ज्यात एनर्जी ट्रॅप होते, त्यामुळं तापमान वाढत जातं. मग यानंतर येतो मध्यांबर म्हणजे मेझोस्फिअर. कोण येतो? मध्यांबर. आणि त्यानंतर मात्र आयन्स असल्यामुळे तिथं एनर्जी ट्रॅप होते, उष्णता वाढते, आणि तिथं असतो उष्णतांबर. उष्णतांबर. मी लक्षात ठेवा, तुम्हाला थर्मोस्फिअर म्हणतो आपण त्याला. लक्षात ठेवा, ट्रिक पण सांगितली होती. तस्थी मध्ये गरमी किंवा उष्णता लक्षात ठेवू शकता. तपांबर, स्थितांबर, मध्यांबर आणि उष्णांबर. ओके, म्हणजे काय स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होता. आणि तुम्हाला दिसतोय की ही तर बघा दिलंय. ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर. आणि त्यांच्यामध्ये एक अशी फेज असते की ती मिक्स ऑफ, त्याला पॉज म्हणतो आपण. ती त्याला म्हणतो स्ट्रॅटो आणि ट्रोपोमध्ये ट्रोपोपॉज, स्ट्रॅटो आणि मेझोमध्ये स्ट्रॅटोपॉज, आणि मेझो आणि थर्मोमध्ये मेझोपॉज. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, कन्फ्यूज कुठं होऊ शकतं की आता मला विचारायचं स्ट्रॅटोपॉज कुठे आहे.
आता स्टॅटोपॉज दोन जवळ आहेत ना, मग स्टॅटोपॉज मेझोच्या मध्ये, मेझो आणि स्टॅटोमध्ये आहे की स्टॅटो स्टॅटो आणि ट्रोपोमध्ये आहे. म्हणजे हा जो स्टॅटोपोज आहे हा या दोघांमध्ये की या दोघांमध्ये. तर एक लॉजिक लक्षात ठेवा, जो पण पॉज असतो हा पॉज हा खालच्या थराच्या नावाशी संबंधित असतो. जसं की स्टॅटो आणि ट्रोपोमध्ये बरोबर ट्रोपोपॉज, मेझो आणि स्टॅटोमध्ये बरोबर स्टॅटोपॉज, थर्मो आणि मेझोमध्ये बरोबर मेझोपॉज. खालचा थर घ्यायचा, लक्षात ठेवायला सोपं पडतं. ओके. त्यानंतर आता हा तर तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये खूप ठिकाणी दिसेल की ॲल्युमिनियमचं ओव्हर कोणतं हे आपलं पार्ट असायला पाहिजे. आपल्या सिंधुदुर्गमध्ये बॉक्साईट आढळतं, ज्याचा वापर आपण ॲल्युमिनियमसाठी केला जातो. पुढे जाऊन तो कर्नाटकमध्ये सुद्धा वापरला जातो. रेड्डी बंदर पण आपल्याला माहिती आहे. हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि ॲल्युमिनियमचा ओव्हर कोणता आहे मग तो बॉक्साईट आहे. कोणता आहे बॉक्साईट. म्हणजे बाकीचे कोणते आहेत, जसं की आपला मॅलेकाईट आपण कॉपरसाठी वापरतो, किंवा गॅलिना म्हणजे PbS ओके लेडसाठी वापरला जातो. डोलोमाइट आपल्याला माहिती आहे मॅग्नेशियमवाला. हे सगळे आपल्याला माहितीच आहेत. हे स्टेट बोर्डमध्ये दिलेली आहेत. स्टेट बोर्ड खूप ठिकाणी दिलं आहे. ते त्यातला एकच तुम्हाला घेऊन आलोय, ॲल्युमिनियमचे निष्कर्षण. बघा त्याचा फॉर्म्युला पण दिलाय, Al2O3 सोबत हा क्रिस्टल फॉर्म मध्ये असेल तर. आणि या बॉक्साईट पासून कशा प्रकारे ॲल्युमिनियम काढायचा हे सुद्धा स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं आहे. ओके, म्हणून हे पेज घेतलं मी. म्हणजे तुम्हाला कळत असेल की आपल्याला किती महत्वाचं आहे स्टेट बोर्ड. स्टेट बोर्डचं महत्व वारंवार दिसतंय मित्रांनो इथं. मग पुढे तो कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिक म्हणजे आयसोटोप कोणता आहे असं विचारलंय. पहिली गोष्ट तर आयसोटोप म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. बरोबर, म्हणजे कन्फ्यूज नका हो कोणाकोणामध्ये. आयसोटोप हे लक्षात ठेवायला पण एक शॉर्टकट ट्रिक सांगतो तुम्हाला. आयसोटोप, आयसोटोन आणि आयसोमर. बघा आयसोटोप याच्यामध्ये कोण होतं P आणि E, म्हणजे याच्यामध्ये सारखं कोण असणार आहे दोन्हीमध्ये, काय असणार आहे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सारखे असणार, म्हणजेच कोण असणार ॲटॉमिक नंबर सारखा असणार. पण वेगळा कोण असणार तर तो ॲटॉमिक नंबर सारखा असणार. वेगळा कोण असणार ॲटॉमिक मास, अणुवस्तुमान वेगळं असणार. जसं की कार्बनमध्ये C12, C13 आणि C14 या सगळ्यांमध्ये हा सगळा कोण आहे C6 आणि C6. पण या सगळ्यांचा ॲटॉमिक मास हा वेगवेगळा आहे. हा वेगवेगळा काय आहे, कारण याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचा ॲटॉमिक मास वेगळा आहे. अशाला म्हणतात आयसोटोप. असंच आपल्याला ऑक्सिजन दिसतो, असं आपल्याला क्लोरीन दिसतो, असं आपला आयोगाचा आवडता हायड्रोजन दिसतो. हायड्रोजनमध्ये तिघजण दिसतात, हायड्रोजन, ड्युटेरियम आणि ट्रिटियम, जो लास्ट टाइम आयोगाने विचारला होता. बरोबर. पण दुसरा असतो आयसोटोन. आता याच्यामध्ये न आलाय, न म्हणजे याच्यामध्ये सारखा कोण असणार N, म्हणजेच कोण न्यूट्रॉनची संख्या सारखी असणार आहे. बाकी सगळं प्रोटॉन संख्या, इलेक्ट्रॉन संख्या म्हणजे ॲटॉमिक नंबर सोबत ॲटॉमिक मास नंबर हे सगळी काय असणार आहेत वेगवेगळी असणार आहेत. काय असणार आहेत वेगवेगळी. त्यानंतर येतो आयसो बार. बार म्हणजे काय रे, आपण जिम मध्ये बार मारतो, वस्तुमान मारतो ना, ते एक प्रकारे काय मारतो आपण वस्तुमान मारतोय, वजन मारतोय. म्हणजे तेच कोण असणार ॲटॉमिक मास. म्हणजे यांच्यामध्ये ॲटॉमिक मास सारखं असणार आहे. जसं की आर्गॉन, कॅल्शियम आणि पोटॅशियम मध्ये सगळ्यांचं ॲटॉमिक मास हे सारखं आहे 40-40-40, पण त्यांचा ॲटॉमिक नंबर वेगवेगळा आहे 18, 19, 20. बरोबर. त्यांच्यामधला आता ॲटॉमिक नंबर वेगवेगळा आहे, म्हणजे प्रोटॉन इलेक्ट्रॉन संख्या वेगळी असणार, त्यामध्ये असणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या पण वेगवेगळी आहे. कळतंय. आणि त्यानुसारच तुम्हाला बघावं लागणार आहे. ओके, त्यामुळं बाकी सगळं वेगळं असणार, प्रोटॉन संख्या वेगळी असणार, इलेक्ट्रॉन संख्या वेगळी असणार, म्हणून ॲटॉमिक नंबर वेगळा असणार आणि न्यूट्रॉन संख्या सुद्धा वेगळी असणार. मग आपल्याला इथं विचारला होता कार्बनच्या बाबतीत. तर कार्बनच्या बाबतीत एवढं सांगेल की यामध्ये आपण लिबिजची कार्बन डेटिंग करतो, आपण बघितलं होतं. ओके, तर लिबिजची कार्बन डेटिंग त्याला C14 कार्बन डेटिंग असं आपण म्हणतो. बरोबर. जो नॅचरली ऑकरिंग कार्बन जो आपण वापरतो तो असतो C12. हा कॉमन सेन्स तुम्हाला एवढं जरी माहित असतं, जे स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं आहे या चौकटीमध्ये, की जो नॉर्मली आपण जो वापरतो तो कोणता कार्बन आहे C12 आहे.
आणि त्याची संख्या कधी पण जास्त असणार, कॉमन सेन्स होता. आणि त्यातल्या लिबीजमध्ये आपण बघितलं होतं की प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये दोन्ही असतात. जो दुसरा पण असतो, C30 पण असतो, मग आपण तुलना दोघांची करतो. याच्यामध्ये सगळ्यात स्टेबल कोण आहे? C12. आणि सगळ्यात जास्त अनस्टेबल कोण आहे? C14. म्हणजे नॉर्मल व्यक्तीच्या शरीरामध्ये कार्बन जो असतो त्यामध्ये ऑलमोस्ट 99%, मोर प्रिसाइजली 98.9% कोण असतो? कार्बन 6 असतो. पण जो कार्बन 14 जो असतो, जेव्हा व्यक्तीचा जीव जातो, मग त्याच्यापासून त्याचा टी हाफ पिरियड 55-56 इयर्स, ओके, तर त्यानुसार तो कमी कमी होत जातो. मग आपण हा कार्बन बाहेर जात नाही. मग या कार्बनचं आणि त्या C14ची तुलना करून आपण त्याचं वय मोजतो. पण याच्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली ना, की जास्त कोण आहे? C6 आहे. कॉमन सेन्स होता आणि त्यामुळेच उत्तर येणार 6. आता इथं अनेक महाभागांनी चूक काय केली माहितीये का, की इथं उत्तर दिलं 6. चूक. हे अनेकांची सिली मिस्टेक झाली असता मला माहिती आहे. आपल्याला विचारलं होतं अणुवस्तुमान. खरे सगळ्यांचाच ॲटॉमिक नंबर हा 6च आहे. आपल्याला विचारलं होतं ॲटॉमिक मास, जे होतं C6चं काय होतं? C12. म्हणून उत्तर येणार याचं 4, 12 येणार. आणि मी सांगतो ना, तुमच्यापैकी अनेकांनी ही चूक केलेली असणार आहे. बरोबर ना? केली असणार आहे, मला माहिती आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघा ना, इथं दिलंय, इथं पण दिलाय, परत म्हणजे अनेक ठिकाणी दिलाय, ड्युटेरियम आणि बाकी सगळं. म्हणजे बघा, स्टेट बोर्ड आयोग पण सोडत नाहीये. आयोग काय विचारतोय स्टेट बोर्ड मधले प्रश्न? कारण की बघा, आता ही चांगली चांगली पुस्तकं सगळं आपल्याला उपलब्ध आहे, पण आयोगाला विचार, आणि त्याचा सायन्स थोडा बऱ्यापैकी जो रिमोट एरिया आहे एवढं चांगला जमत नाही अनेकांना, ती कारणं अनेक असतात. मग जो एखाद्या म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील आनवी गावातील एका शेतामध्ये झाडाखाली जो मुलगा अभ्यास करतोय, त्याला इझिली कोणतं पुस्तक अवेलेबल आहे? स्टेट बोर्डची, महाराष्ट्र राज्य मंडळाची पुस्तकं. आणि त्यामुळे मॅक्सिमम प्रश्न त्यात येतात. आणि एक सांगू का तुम्हाला, आता बघा, जी प्रश्न स्टेट बोर्ड NCERT मधून आली आहेत, ते सोडून जे बाकी प्रश्न आहेत ना, कोणते मार्केटमधलं पुस्तक घ्या, त्यातून आलीत का ती? नाही. हा नंतर ऍड होतील, हा प्रघात आहे. गेल्या 4-5 वर्ष ट्रेंड बघा तुम्ही. जी प्रश्न स्टेट बोर्ड NCERT मध्ये नाहीत ना, ती कोणत्याच पुस्तकातली नाही, आपल्या जवळच्या पुस्तकातली. मग अशा वेळेस मग फायदा कशामध्ये करण्यामध्ये, हा पण आपल्याला विचार करावा लागणार आहे. ओके, कारण की माहितीचा महापूर आलाय. आपल्याला बघावं लागणार की आपल्याला वाचायचं काय. MPSC त्यालाच कळली ज्याला काय वाचू नये हे जास्त कळलं काय वाचल्यापेक्षा. ओके, परत या. मग दुसरा डेंटॅलियम. आता बघा, वारंवार आयोगानं आपल्याला 5 वर्षात दाखवून दिलंय की तुम्हाला स्टेट बोर्ड 8वी 9वी 10वी मधले 3 चॅप्टर आणि 11वीच्या NCERT मधलं लिव्हिंग वर्ल्ड हे चॅप्टर याच्या बाहेर आयोगानं मोस्ट ऑफ द टाइम विचारलेलं नाहीच आहे. आणि आयोगानं परत यावेळी जेवढी प्रश्न टाकले 3 क्लासिफिकेशनचे, त्यातला 1 प्रश्न NCERT मधला आहे आणि 2 प्रश्न स्टेट बोर्ड मधली आहेत. बघा, आणि स्टेट फॉर होती. आणि डेंटॅलियम तुम्ही का करायला पाहिजे होता? कारण की आपण म्हटलं होतं की कॉमन नेम करायची आहेत सगळ्यांची, आणि तुम्हाला याचं कॉमन नेम हे तुम्हाला NCERT मध्ये दिलेलं होतं, आणि ते होतं टस्क शेल. काय होतं? टस्क शेल. बरोबर आहे. आणि आपण मोलुस्का बघितला, मुलायम मोलुस्का. आता बघा परत, इथं नावं काय दिली आहेत? मोलुस्का, ॲनिलिडा, ऑर्थोपोडा आणि इकॅनोडर्मेटा. इथं मृदू काय, इथं वलई, इथं संधिपाद, इथं कंटकचर्मी दिलंय का रे? आणि जे लोक मराठीचा अठ्ठास करतात त्यांना परत आयोगाने आठवण करून दिली की नावं ही इंग्लिशमध्येच करायची तुम्हाला, कारण ही जी मराठी नावं करतो आपण गोल्ड ट्रान्सलेटेड आहेत. ओके, आणि त्यामुळे ही सायंटिफिक नाव आहेत, आणि त्यामुळे अनेक जण इंग्लिश नावांची भीती वाटतात. पण लक्षात ठेवायला किती सोपं होतं. मुलायम मोलुस्का, सॉफ्ट बॉडी असते ना, मृदू काय. ॲनिलिडा, ॲन्युल्स म्हणजे रिंगा, ओके, ज्यांचं शरीर रिंग रिंग सारखं बनलेलं असतं ते. ऑर्थ्रोपोडा, ऑर्थ्रो म्हणजे जॉईंट म्हणजे सांधे, पोडा म्हणजे पाय, संधिपाद, ऑर्थ्रोपोडा लक्षात राहतो. आणि इकायनोडर्मेटा, इकायनो म्हणजे काटे, डर्मॅटॉलॉजिस्ट स्किन, डर्मा ज्याची स्किन कशी काटेरी, कंटकचर्मी. म्हणजे नावं अशी फोडावे लागणार आणि पाठ लक्षात ठेवावे लागणार आहेत. पाठ नाही, लक्षात ठेवावे लागणार आहे. आणि बघा मग इथं कोण येतो? हा जो डेंटॅलियम आहे, हा बऱ्यापैकी शरीर बॉडी ही कशी असते? सॉफ्ट असते, लाईक आवर ऑक्टोपस, स्क्वीड, आणि हे सगळे येतात कशामध्ये? मोलुस्का, मुलायम मोलुस्कामध्ये. आणि त्यामुळं हा याच्या उत्तर येतं. आणि बघा, आयोगानं सुद्धा कुठून प्रश्न विचारला, आणि आपण हा घेतला होता मित्रांनो. आपण आपल्या स्टेट बोर्डच्या बॅचमध्ये जेव्हा घेतो तर मोजकी काही NCERTची लिंक आपण लावून देतो. ओके, कारण काही महत्त्वाचे चॅप्टर करावे लागणारच आहेत. आणि बघा इथं डेंटॅलियम,
त्याला टस्क शेल असं आपण म्हणतो. बघा, ऑक्टोपसला डेव्हिल फिश म्हणतो आपण, आयोगाने विचारले. पिंकटॅडा म्हणजे आयोग जर इथला प्रश्न विचारते, बघा पुढच्या इथला विचारलाय काय सगळं, पुढच्या सेपिया म्हणजे कटल फिश प्रश्न विचारेल. आणि हे ते लोक आहेत की ज्यांच्या नावात फिश आहे, बट दीज आर नॉट द फिश. जसं की सेपिया कटल फिश, ऑक्टोपस डेव्हिल फिश विचारले आयोगानं. आणि त्यामुळं तुम्ही काय करताय मला ते कळत नाही. लय मोठं वाचत बसतात आणि हातातलं सोडून देतात. हे हातातलं सोडून दुपट्या मागं लागायचं नाही. ओके, परत मुद्द्यावर या. बघा, रेफरन्स भेटला आपल्याला. पुढचा, आता हा जो प्रश्न होता हा थोडा काठीने पातळीला जास्त येतो. ओके, म्हणजे अनेकांना हा प्रश्न, कारण की हा कुठे अवेलेबल सोर्सेसमध्ये तुम्हाला दिसत नाही. ओके, पण याच्यात एक लॉजिक होतं, उत्तर आलं असतं आणि माझ्या अनेकांना आलं पण असेल. सगळ्यात पहिल्यांदा याचं नाव आहे कॅटफिश. कॅटफिश म्हणजेच काय रे, आपला मांगूर. म्हणजेच कोण, मांगूर. आता मला सांगा, याला कॅटफिश हे नाव दिलंय, तुमचा महत्वाचा शब्द होता मिशांसारखी, की यांना रुचिज्ञान कलिका म्हणजे टेस्ट बर्ड्स असतात असं त्यांनी म्हटलंय. ओके, मिशांसारखे हे दोन शब्द का लागले असतील रे? या मांगूरला कॅटफिश का म्हटलं असेल? कॅट आणि मिशा असं होऊन त्याने, जसं की ज्या थोडा हवेत उड्या मारतात त्याला लंगफिश म्हटलंय. एक्झोफिटस जो थोडा हवेत पाण्याच्या बाहेरून उडण्यासारखा भासतो त्याला फ्लाइंग फिश म्हटलंय. त्या डॉग फिशचे स्मेलिंग पॉवर, वास घेण्याची क्षमता चांगली आहे, त्याला डॉग फिश म्हणजे काहीतरी नाव ठेवलंय ना. तसंच या कॅट फिशला कॅट का म्हटलं असेल? कारण त्याला सुद्धा मिशा आहेत आपल्या कॅट सारख्या, तो म्हणून त्याला कॅट फिश म्हटलंय. आणि मिशा आणि लकीली आपल्या सगळ्या ऑप्शनमध्ये काय दिसतोय, टीथ. आणि मिशा आणि टीथ याचं लागतं का रे बाबा? हे कॅनेनिफॉर्म टीथ, सुळके आपले, हे सुळके होणार का मिशासारखे? मिशा आहेत का त्या? सुळके. मोलास, दाढा आहेत का आपल्या? हे फॅरेंजियल टीथ, घशामधले टीथ. शक्य आहे का? मिशा आहेत बाहेर. त्यांना कशा आहेत? मिशा आहेत. म्हणजे माहीत नसतानाही तुमचं उत्तर आलं असतं. बारबस प्रश्न आउट ऑफ द बॉक्स होता, कोणत्याच पुस्तकात नाहीये, पण इथं लॉजिकनं सुटता आला असता. हा, त्या एका तासाची लॉजिक सुचायला हवं आणि त्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची. आणि PYQ आपण हे शिकतो. ओके, पुढे आता इथं विचारलंय की सर्वात आदिम पृष्ठवंशी म्हणजे सगळ्यात प्रिमिटिव्ह वर्टिब्रेट असं विचारलंय. कोण विचारलंय? सगळ्यात प्रिमिटिव्ह वर्टिब्रेट. आता हे सुद्धा आपण केलं, हे स्टेट बोर्डमध्ये सुद्धा दिलंय आणि NCERT मध्ये सुद्धा दिलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की जे प्राणी आहेत त्यांचे दोन प्रकार पडतात, की ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड नाही आहे, समपृष्ठजीव कधीच नसतो, त्यांना म्हटलं होतं आपण नॉन कॉर्डेट्स. आणि ज्यांच्यामध्ये आहे त्यांना म्हटलं होतं आपण कॉर्डेट्स. म्हणजेच कोण? समपृष्ठ रज्जू. आणि यांच्यामध्ये पण आपण दोन प्रकार बघितले होते, की ज्यांच्या शरीरामध्ये पूर्ण वेळ हा नोटोकॉर्ड नसतो, एका विशिष्ट ठिकाणी असतो, त्यांना म्हटलं होतं आपण नॉन व्हर्टिब्रेट्स, कारण त्यांच्यामध्ये पाठीचा कणा नसतो. सोबतच यांच्यामध्ये मेंदू हा एका कवटीमध्ये गुंडाळलेला असतो, क्रॅनियममध्ये नसतो, म्हणून त्यांना अक्रॅनिएटा पण म्हणतात. काय म्हणतात? अक्रॅनिएटा. मग यामध्ये आपला कोण येतो? बरेच येतात. एक आपल्याला माहिती आहे सेफेलो कॉर्डेटा आणि दुसरा येतो युरो कॉर्डेटा. आता याच्या नावातच आहे, सेफेलो म्हणजे काय रे? डोकं. झिका व्हायरस, मायक्रोसेफॅली. सेफेलो म्हणजे डोकं, की ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड कुठं असतो? भ्रूणावस्थेत डोक्यामध्ये असतो. आणि युरो म्हणजे शेपटी. आपण युरो अनेक वेळा बघितला, युरोडेला, अनुरा, अँफिबियन मध्ये, बरोबर. तर तिथं युरो म्हणजे शेपटी, म्हणजे ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड कुठं असतो? शेपटीमध्ये असतो. हा वेगळा पार्ट. आणि ज्यांच्यामध्ये पाठीचा कणा असतो, व्हर्टेबल कॉलम असतो, त्यांना म्हटलंय व्हर्टिब्रेट्स. जे आपल्याला विचारलेत. काय विचारलेत? व्हर्टिब्रेट्स. यालाच क्रॅनिएटा असंही म्हणतात. का? कारण यांच्यामध्ये मेंदू हा कवटीमध्ये समाविष्ट केलेला आहे. मग इथं जर बघायला गेलं, मग या व्हर्टेब्रेटामध्ये बघा आपल्या दोन्ही ठिकाणी दिलाय बरं का. स्टेट बोर्डमध्ये पण दिलाय, ते घेतो, दाखवतोच मी. पण इथं चार्ट चांगला दिलाय म्हणून पहिले तो घेतो. NCERT मधला तेच चॅप्टर. आपलं चॅप्टर चेंज झालंय का? आपलं नाही, एकच चॅप्टर बघतोय. सगळी NCERT करायची गरज पण नाही बरं का. आपल्या कामाच्याच गोष्टी करायच्या, फालतू सगळी NCERT करत बसणार काही गरज नाही सगळी NCERT करण्याची. मग या व्हर्टिब्रेट्समध्ये दोन भाग पकडतात. एक येतो ज्यांना
हा जबडा आपला मॅन्डिबल, हा ज्यांना नाहीये, हा जॉ ज्यांना नाहीये त्यांना म्हटलंय जॉलेस. काय म्हटलंय? जॉलेस. ऍक्च्युली यालाच म्हणतात न्याथा, म्हणून यांना म्हटलं गेलंय अज्ञाथा. यांनाच आपण जबडाहीन मराठीत वापरलंय, जबडाहीन. आता बघा, आयोगाने जबडाहीन शब्द वापरलाय का रे? जे अनेक लोक शिकवतात, आयोगाने शिकवतो शब्द वापरला अज्ञाथा. आज ज्यांनी फक्त जबडाहीन लक्षात ठेवलं ते गणले. कळतंय? बरं सांगतोय, तुमच्या या मराठीच्या फोबियाचा लोक गैरफायदा घेतात. खूप चुकीचं आहे. तुम्हाला काय फक्त इम्प्रेशन मारायला शिकवणं चुकीचं आहे, जे कामं यायला पाहिजे ते बरोबर आहे. बरोबर. आणि दुसरा, आता इथे न्याथो, स्टोमॅटा. स्टोमा म्हणजे काय रे? तोंड. ज्यांच्या तोंडात काय? जबडा आहे, म्हणजे जॉवाले म्हणजे कोण? न्याथो स्टोमॅटा. मग इथं दोन प्रकार पडतात, पायसेस आणि टेट्रापोडा, तो भाग वेगळा. आपल्याला कोणता विचारलाय? प्रिमिटिव्ह म्हणजे कोण? सायक्लोस्टोमॅटा, अज्ञाथा. की ज्यांच्यामध्ये बघा स्टोमॅटा, परत तोंड, जबडा नाही आहे, तोंड कसं आहे? सर्क्युलर आहे, म्हणजेच काय? सायकलच्या त्यासारखं, म्हणजे सर्क्युलर, म्हणून सायक्लोस्टोमॅटा. सायक्लोस्टोमॅटा तोंड, जो इथं दिलाय बघा, की ज्यांना तोंड कसं आहे? सर्क्युलर आहे, कारण सकिंगच करतात, अन्न शोषून घेतात. ओके, सक करतात, आणि त्यामुळं तिथंच तुम्हाला बघायचंय. आणि याच्याच उदाहरणामध्ये तुम्हाला सापडेल आपला गडी. कोण? यो पेट्रोमायझॉन, जो आयोगानं विचारला होता. बघा इथं लॅम्प्रे त्याचा कॉमन नेम आहे. परत बघा, कॉमन नेम असणार आहे, फोकस कोणाचा? आयोगावर, जे कॉमन नेम दिली आहेत पेट्रोमायझॉन. आणि सोबतच याच्यामध्ये येतो मिक्झिन म्हणजेच हॅगफिश. मिक्झिन म्हणजेच हॅगफिश. बघा, विचारलं ना आयोगानं, दिले, म्हणजे इव्हन स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा दिलाय तुम्हाला तो पेट्रोमायझॉन. बघा इथं फक्त इथं कॉमन नेम दिली नव्हती, फोटो पण दिला होता. हा पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन. हा पेट्रोमायझॉन म्हणजेच लॅम्प्रे आणि मिक्झिन म्हणजेच आपला हॅगफिश. कोण? हॅगफिश. कळतंय? किती काय कठीण होतं का? इथंच होतं, स्टेट बोर्ड मध्ये होतं. कठीण होतं का? आणि एनसीईआरटी मध्ये होतंच की, जे एकच चॅप्टर आपल्याला करायचे. अजून काय पाहिजे यार? दुसरा, आणि हा तर सगळ्यात, जर हा प्रश्न तुमचा चुकला असेल ना, तर खरंच तुम्हाला विचार करण्याची गरज आहे की आपण कुठे आहोत, कुठे घेऊन चाललो तुम्ही स्वतःला. कळते? हा प्रश्न मी नेहमी सांगतो, कोणत्याही क्लासिफिकेशनमध्ये एक्झाम्पल करत असताना त्या क्लासिफिकेशनचे 1-2 स्टार प्लेयर करायचे, की ॲटलीस्ट तुमच्या चेहऱ्यासमोर ते लोक येतील. जसं की जेव्हा थॅलोफायटा करताय, म्हणजे अलगाय करताय, तर तुम्हाला स्पायरोगारा माहीतच पाहिजे. ओके, जेव्हा तुम्ही ब्रायोफायटा करता तुम्हाला फ्युनेरिया, मॉसेस हे माहीतच पाहिजे, की याच्यामध्ये स्टार प्लेयर आहेत त्याचे. जेव्हा टेरिडोफायटा करता तुम्हाला फन्स म्हणजे नेचे, लायकोपुडियम, ॲडव्हेंटियम हे माहीतच पाहिजे. हे ॲटलीस्ट प्रत्येकाची 2-3 मेन नावं जी आहेत ती स्टेट ती माहीत असायला पाहिजे. जेव्हा जिम्नोस्पर्म करतात तेव्हा तुम्हाला सायकस, पायनस, ख्रिसमस ट्री हे माहीतच पाहिजे. तर स्टेट बोर्डमध्ये दिले ना, आयोगानं वारंवार विचारली आहे, आणि इथं सगळ्यांनी स्टार प्लेयरच विचारले. तुम्हाला फुकटची मार्क दिली असं म्हणेल मी, की जसं की शैवाल, क्लॅमडोनॉस हा वेगळा होता फक्त, पण बाकीचे बघा ना, ब्रायोफायटा, फ्युनेरिया, मॉसेस स्टार प्लेयर आहे. टेरिडोफायटा, लायकोडियम, फन स्टार प्लेयर आहे. आणि बाकीचे जरी माहीत नसतील, ह्यो तर माहीतच पाहिजे. कोण? जिम्नोस्पर्म मध्ये सायकस येतं. अख्खा फोटो यार, तो लिव्हिंग फॉसिल, जिवंत जीवाश्मय, म्हणजे जुरासिक काळातला स्टार, म्हणजे आताचं युग अँजिओस्पर्मचं, म्हणजे आपल्या फलधारी आवृत्तीबीजी वनस्पतींचा आहे. ओके, पण जो जुरासिक काळ होता, जर तुम्ही मूवीज बघितले असते तर डायनासोर लंबी लंबी झाडं आहेत, तर तो काय या जिम्नोस्पर्मचा होता, उंच उंच झाडं, ते सायकस सारखी. म्हणजे तुम्हाला डचं उत्तर एक जरी माहीत असतं तर तुमचं उत्तर आलं असतं. पण मी तर या मताचा होता की तुमचं वेग इतका वाचला असता. जर शेवाळ क्लाउड माहीत असतं तर एचं 4, सॉरी आपल्याला डीचं 1 पाहिजे, 3, म्हणजे एचं 4 उत्तर आलं असतं. ब्रायोफायटा बीचं 3, बीचं 3 उत्तर आलं असतं. किंवा टेरिडोफायटा सीचं 2 उत्तर आलं असतं. डी तर सांगितलं. म्हणजे एक जरी माहीत असता तरी उत्तर आलं असतं, आणि तुमचा वेळ वाचला असता. म्हणजे जर तुम्ही याच्यावर उत्तर सॉल्व्ह केलं असतं तर 5-5, 10-15 सेकंद तुमची इथं वाचले असते. असाच वेळ वाचवावा लागतो बरं का. बघा ना, कुठं स्टेट बोर्ड दिलं नाही का सांगा बरं. बघा, स्पायरोगॅरा आपल्या अलगायमध्ये येतो, दिलाय.
मागच्या एक्झामला पण विचारला होता. एक मिनिट. किंवा आपला ब्रायोफायटा, की ब्रायोफायटामध्ये फ्युनेरिया येतो, फोटो पण दिलाय. टेरिडोफायटामधला लायकोपोडियम इथं दिलाय, कळतंय. त्यानंतर बघा अनावृत्तीची, आता सायकस तर अख्ख्या जगाला माहिती आहे, दाखवायची गरज पडायला स्टेट बोर्डमध्ये दिलेला होता. ओके, त्यानंतर म्हणजे हा सगळीच दिलेली होती, स्टेट बोर्ड मधलीच होती. म्हणून मला वाटत नाही की असे प्रश्न तुमचे चुकायला नको, हे प्रश्न चुकायलाच नको. आता हा प्रश्न जसा तो बार्बलचा प्रश्न होता मिशा, तसा दुसरा प्रश्न होता की हा याची सुद्धा काठीण्य पातळी जास्त होती, पण याच्यामध्ये सुद्धा तुमच्याकडे लॉजिक आणि PYQ जोड होती. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघावं लागणार की इथं काय विचारलंय, गडद हिरवा रंग काय असणार आहे, गडद हिरवा रंग. आणि आयोगानं या क्लोरोसिसवर किती वेळा प्रश्न विचारला रे, क्लोरोसिसवर विचारला, इंटरव्हेनल क्लोरोसिसवर आयोगाने प्रश्न विचारला आहे, बरोबर आहे. क्लोरोसिस म्हणजे काय, आता हे पान आहे, बरोबर आहे. क्लोरोसिस म्हणजे काय, हे सगळं पान पिवळं होणं. इंटरव्हेनल क्लोरोसिस आयोगाने विचारलं होतं, त्यात काय होतं रे, या शिरा हिरव्या राहतात पण हे पिवळं होतं. पण आपल्याला काय विचारलंय, इथं गडद हिरवा रंग होतो, काय होतो, गडद हिरवा रंग, इथं पिवळं येतं, हा ऑप्शन उरतो. विल्टिंग आयोगाने विचारलं नाही का रे, विल्टिंग म्हणजे काय रे, पानं कोमजणं. जर पानं कोमजली तर हिरवा रंग राहणार आहे का रे, नाही. आणि त्याच्यामुळं, आणि इथं काय विचारलंय, वाढ खुंटते शब्द वापरलाय आणि पानं हिरवी होता शब्द वापरलाय. आणि जर PYQ मध्ये तुम्ही केली असतील इमानदारीनं, बघा PYQचं महत्व बरं का, जर PYQ इमानदारीने केली असतील, प्रॉपर ॲनालिसिस केलं असेल, तर हे विल्टिंगचा अर्थ तुम्हाला माहित असता तरी हा ऑप्शन उरला असता. हा, आता इथं दोन ऑप्शन उरतात, एक नेक्रोटिक स्पॉट्स आणि लिफ कर्लिंग. हे लिफ कर्लिंग तुम्हाला कन्फ्युज कुठं करू शकतं, की इथं विकृत होतात म्हणजेच डिफॉर्म्ड, माल फॉर्म्ड पानं असतात, विकृत पानं असतात असं म्हटलंय. पण इथं अजून एक शब्द आहे बघा, गँग्रीन होतं, एखादी वस्तू मरते किंवा खराब होते असं जेव्हा म्हणतो आपण, तर तिथे एक प्रोसेस होते, नेक्रॉसिस, जी स्टेट बोर्ड डिफाईन केली आहे आपल्या. नेक्रॉसिस, एखादा टिश्यू काय होणे, मृत होणे किंवा डेड होणे. आणि इथं आपला डेड टिश्यू शब्द वापरला आहे. काय होतं, स्मॉल एरियाज. परत हा, स्मॉल एरिया, पूर्ण नाही. आता हे एवढं मोठं पान आहे, इथला हा एक एरिया काय झाला, डार्क झाला. एका मोठ्या वस्तूमध्ये एका छोटा एरिया म्हणजेच काय रे मग, स्पॉट्स. डेड टिश्यू आहे म्हणून नेक्रोटिक आहे. परत सांगतो, हे लॉजिक त्या एखादा सुचलं तर ओके, नाही तर हा प्रश्न काठीण्य पातळीमध्ये होता, हा नसता आला तरी ओके, इतका माइंड फरक पडला नसता, कारण बऱ्यापैकी अनेकांना हे सुचलं नसणार आहे. ओके, पण ज्याची कमांड आहे स्टेट बोर्डवरती, PYQ वरती, त्याला हे उत्तर आरामशीर आलं असतं. ओके, पुढचा प्रश्न हा एक असा आहे की ओके, याला डायरेक्ट आपण उत्तर पोहोचू शकत नाही असं म्हणतो आपण, कारण की हा ओढून ताडून तुम्हाला अनेक ठिकाणी सापडेल, पण अवेलेबल सोर्सेसमध्ये नाही आहे. आणि याचं उत्तर येतं बोरॉन. काय त्याचं उत्तर येतं, बोरॉन. तेव्हा असा प्रश्न मी सोडवला नसेल, सुटला असेल, चुकला असेल तर डोंट वरी. ओके, त्यानुसार तुम्हाला बघावं लागेल. मग इथं मायक्रो आणि मायक्रोन्यूट्रियनचा एक वेगळा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, त्यात त्याचं अख्खं एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे आपल्या YouTube चॅनलवरती. ओके, आता हा परत जसा तो स्टार प्लेयर होते, तसं हा प्रश्न स्टेट बोर्डमध्ये पण आहे, PYQ मध्ये पण आहे आणि NCERT मध्ये पण आहे. अतिशय सोपा होता. आणि आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं की आपल्यासाठी क्लॉटिंगचं स्पेलिंग कसं सुरू होतं, असं, K फॉर क्लॉटिंग. का, कारण की तो क्लॉटिंगसाठी म्हणजेच रक्त साकळण्यासाठी विटॅमिन K कामा पडतो. कसा कामा पडतो रे, त्याच्या अगोदर बघा स्टेट बोर्डमध्येच दिलाय बघा, इथं रक्त साकळण्यास तो मदत करतो, फॉर क्लॉटिंग. म्हणजे जेव्हा इजा होते ना, तेव्हा जो थ्रोम्बिनोजेन आहे त्याच्या मदतीनं प्रोथ्रोम्बिन, म्हणजे जखम झाली तर थ्रोम्बिनोजेन पासून आला प्रोथ्रोम्बिन, आणि हा प्रोथ्रोम्बिन मध्ये इथं व्हिटॅमिन K, फॅक्टर 8, कॅल्शियम, जखम झाल्याला पळतात, प्लेटलेट्स, ओके, या सगळ्या येतात. आणि या याच्या नावातच आहे प्रो,
थ्रोम्बिनचा पूर्वज, याच्यापासून बनतात थ्रोम्बिन. कोण बनतो? थ्रोम्बिन. आणि हा थ्रोम्बिन का महत्वाचा आहे? कारण हा थ्रोम्बिनच जबाबदार असतो या फायब्रिनोजेनचं रूपांतर फायब्रिन मध्ये करण्यासाठी. बघा, कधी जखम झाली किंवा सुईनं टोचून बघा आणि तिथून या सुईनं असं करत बघा, त्या रक्तामधून धागे येतील. हे धागे आले म्हणजे ब्लड क्लॉट झालं, आणि हे धागे म्हणजेच कोण? फायब्रिन, की ज्यामुळे ती जखम ब्लॉक होते, रक्तस्राव थांबतो आणि जखम लवकर भरते. ओके, त्यामुळं हा महत्वाचा आहे. हा दिलाय आपल्याला स्टेट बोर्डमध्ये. ओके, त्यानंतर एबीओ रक्तगटाचा शोध कोणी लावला? ऍक्च्युअल मध्ये ना हा प्रश्न खूपच सोपा झाला. थोडा कठीण कधी बनला असता माहिती का, जर विचारलं असतं की एबी रक्तगटाचा शोध कोण लावला, आणि हे आपल्याला कुठं दिलंय? स्टेट बोर्ड मध्येच. परत बघा मित्रांनो, स्टेट बोर्ड मध्येच, ते पण कुठं? खाली. रक्तशास्त्र अभ्यासाला हिमॅटॉलॉजी असं म्हणतात. बघा, नॉर्मली आपण फक्त एबीओ याचा विचार केला तर याचा शोध 1900 मध्ये डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावला होता. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? कार्ल लँडस्टेनर. पण यामध्येच बघा ऑप्शन पण तेच दिले. म्हणजे डिकास्टेलो आणि स्टर्ली जे आहेत, डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी त्या एबी रक्तगटाचा शोध लावलाय. कशाचा? एबी. हा रक्तगट कसा डिसाईड होतो? की त्या आरबीसी मध्ये, त्याच्या आरबीसीच्या मेम्ब्रेनवरती कोणता अँटीजेन आहे आणि प्लाझ्मामध्ये कोणती अँटीबॉडी आहे, त्यानुसार आपण रक्तगटाचं ग्रुपिंग करतो. आणि जो अँटीजेन त्या आरबीसीवर आहे तो त्याचा रक्तगट झाला, यानुसार आपल्याला माहिती आहे. पण इथं पुढे जाऊन, आणि इथं जो व्यक्ती विल्यम हार्वी दिलाय ना, यांनाच जनक म्हणतात, फादर म्हणतात. कशाचा रे? रक्ताभिसरणाचा. म्हणजेच आपल्या यांनाच फादर ऑफ ब्लड सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. यांनीच आपलं बंद रक्ताभिसरण संस्था, क्लोज सर्क्युलेशन सिस्टीमवरचा अभ्यास प्रकाश झोतामध्ये आणला होता. कोणी? विल्यम हार्वीनं. आणि याचाही प्रश्न उत्तर कुठे सापडलं आपल्याला? स्टेट बोर्डमध्ये. कुठे सापडलं? स्टेट बोर्डमध्ये. पुढचा प्रश्न येतो आपला, जागतिक मधुमेह दिन. बघा, वारंवार आणि रिसेंटली या काळामध्ये, या 3 वर्षामध्ये आता मधुमेहावरच प्रश्न का विचारला? या थोडं करंटचं पण ओरिएंटेशन आहे. WHO नुसार ही डायबिटीज ऑर्गनायझेशन जी आहे, त्यांचा जो आय थिंक गेल्या 15-20 वर्षापासून स्टार्ट करतो, 1991 पास केलं. त्यानंतर मात्र पहिल्यांदा या मधुमेह दिनाचा म्हणजे अप्रोच जो आहे, की मधुमेह कसा कमी करायचा, डायबिटीज कसं कमी करायचं, याबाबत यावेळेस थोडासा अप्रोच चेंज झालाय. आणि त्याच वेळी 14 नोव्हेंबरला का साजरा केला जातो? एक नाव लक्षात ठेवा, डॉक्टर फ्रेडरिक बँटिंग. आपण जे अगोदर इन्सुलिन वापरायचो त्याला बेंटिक इन्सुलिन असं म्हटलं जायचं. हे बऱ्यापैकी आपण घोडा आणि याच्यापासून मिळवलं जायचं, पण याचा मिळवण्याचा खर्च जास्त होता. पण हा पहिल्यांदा शोध लावला यांनी कृत्रिम इन्सुलिनचा, आणि ज्यामुळे डायबिटीज मधुमेहाच्या लोकांना बऱ्यापैकी याचा फायदा झाला. आणि याचा शोध त्यांनी तेव्हा लावलाय, म्हणून त्यांना तो दिवस कोणता? 14 नोव्हेंबर, जो की काय आपल्या पंडितजी नेहरू यांचा पण वाढदिवस आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे, तुम्ही रिलेट करू शकता, कळतंय. आणि त्यानुसार तो दिवस हा काय मधुमेह दिन साजरा केला जातो. आता तर चेंज झालं, आता रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीद्वारे. कोणतं? रिकॉम्बिनंट. जे पण आयोगाने विचारलंय, आयोगाचं प्रेम बघा याच्यावर. रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीद्वारे इस्चेरिची कोलाय या बॅक्टेरियाच्या मदतीनं आता बऱ्यापैकी आपण ह्युमन इन्सुलिन खूप मोठ्या प्रमाणात मिळवू शकतो. आणि त्यामुळे खर्च पण कमी झालाय, आणि त्यामुळे इन्सुलिन पण बऱ्यापैकी स्वस्त झालंय. ओके, लक्षात ठेवा, तुमचं राहील ना. बाकी आपल्याला माहितच आहे. आणि हा तो ऑप्शन कटतोच. 7 एप्रिल WHO स्थापना, बरोबर आहे. बाकीचा हृदय दिवस आहे आपला, बरोबर आहे. म्हणजे लक्षात राहू शकतं आपल्या. आणि हे सगळे फ्लॅगशिप प्रोग्राम आहेत. मोजके दिवस करायचे आहेत, त्यानुसार करायचे. ओके, म्हणजे मला वाटत नाही की या पेपरमध्ये एवढं काही कठीण होतं म्हणून. ओके, आता हे पेपर बघताना तुम्हाला वारंवार लक्षात असेल की बऱ्यापैकी 10 प्रश्न कशामधली होती? स्टेट बोर्ड मधली होती. आणि सोबतच जी 2 प्रश्न आली त्याचं लिंकेज आपण कुठं लावू शकतो रे? कुठं लावू शकतो? म्हणजे यानुसार जर करायचं असेल तर तुम्हाला एनसीईआरटी सुद्धा लिंकेज लावावं लागणार. पण सगळं एनसीईआरटी करायचं आहे का? नाही. जे आपल्या एमपीएससीला ओरिएंटेड आहे ते एनसीईआरटी करायचंय, आणि तेच इथं आपण करणार आहे.
म्हणजे तुम्हाला जर सायन्समध्ये मॅक्सिमम मार्कांना कमीत कमी अभ्यासामध्ये आणि तेवढीच गरज आहे, तर ही बॅच तुमच्या कामाची आहे. कारण या बॅचमध्ये आपण सध्याच्या ट्रेंडनुसारच अभ्यास करणार आहोत. पण मग स्टेट बोर्ड आहे का अशी करणार का आपण 7वी पुस्तकांना संपवलं, 8वी पुस्तकांना संपवलं, 9वीचा नाही. याचा वेगळा अप्रोच असणार आहे आपला. आपण टॉपिक वाईज डिस्ट्रिब्युशन केलंय. त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी शेअर करेल की आपण कसं घेणार आहोत. जर एक उदाहरण देतो की जर वर्गीकरणाचं उदाहरण नेहमी देतो मी तुम्हाला, की वर्गीकरण करताना मी काय करणार, पहिले 8वीच्या पुस्तकातून मायक्रोब्सचं वर्गीकरण करणार, त्याचा इतिहास करणार. त्यानंतर मी 9वीचं पुस्तक हातात घेणार, 9वीच्या पुस्तकातून वनस्पतीचं वर्गीकरण करणार आणि त्यानंतर 10वीच्या पुस्तकातून ॲनिमल क्लासिफिकेशन करणार. आणि हे करत असताना 11वीच्या NCERT मधल्या लिव्हिंग वर्ल्ड जे आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रश्न विचारतात, त्याचं लिंकेज तुम्हाला इथं दिलं जाणार. करताना मी हायलाईट करून आणणार आहे, त्यामुळे कमीत कमी आपण कसं घेणार आहे याचा एक वेगळा व्हिडिओ शेअर करेल. फक्त काय काय असणार, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि ॲनालिटिकल डेप्थ तुम्हाला आता लेक्चर घेताना कळलं असेलच. सो कटिंग गोष्टी आपण सोप्या भाषेत सांगतो, तो आपला फंड आहे, कळतंय. आणि चांगला हातखंड आहे आपला त्यात. हे सांगितलंच. सोबत आता सांगितल्याप्रमाणे PYQ नुसारच टॉपिक वाईजचं पूर्ण डिस्ट्रिब्युशन केलं आपण. मग ते बायो असो, फिजिक्स असो की केमिस्ट्री असो, त्यानुसारच आपण ते घेणार. त्यानंतर सोबत आता बघितलं 14 नोव्हेंबर करंटचा पण सुद्धा कधी कधी एखाद दोन प्रश्न त्या म्हणजे नोबेल भेटला असेल आपल्या अभ्यासासंबंधी, तर तेव्हा सुद्धा प्रश्न सायन्समध्ये येऊ शकतो. तर ते सुद्धा रिलेशन आपण इथं लावणार आहे. सांगितल्याप्रमाणे MPSC ही फॅक्टची एक्झाम आहे, तर फॅक्ट्स कराव्याच लागतील, काही गोष्टी पाठ कराव्याच लागतात, त्या करून घेतल्या जातील. कॉन्सेप्ट मस्ट आहे. फॅक्ट लक्षात कधी राहणार, जर तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर असेल, जो बिंदास तुम्ही विश्वास ठेवू शकता. आणि सोबत हे करत असताना याचं ॲप्लिकेशन, जसं की तुम्ही आता कॅटफिशमध्ये बघितलं असेल, ते लॉजिक डेव्हलप व्हायला पाहिजे. असे वेगवेगळ्या टेक्निक आणि गेसिंग यात बघायचे. मग सोबतच याच्यात फक्त झालं पुढून पाठ मागून सपाट का नाही, प्रत्येक टॉपिकनुसार तुमचं रिव्हिजन सेशन पण घेतलं जाणार लाईव्ह स्वरूपामध्ये. ओके. आणि त्या तुमच्या MCQच्या कॅप्सूल्स काय दिल्या जातील की जे तुम्हाला एक विचार करण्यास भाग पाडतील. आणि सोबत टेस्ट सिरीजमध्ये काही टेस्ट आपण सायन्सच्या यामध्ये घेऊया, ज्यात PYQचा पण समावेश असेल, ते आपण समाविष्ट करू की जेणेकरून तुमचा अप्रोच राहील. हे झालं स्टेट बोर्डबद्दल. सोबतच जर तुमच्या स्टेट बोर्डला PYQची जोड असेल, कारण आयोग तुमच्याशी बोलतं सिलेबसमधून आणि PYQमधून, तर अशीच एक PYQ बॅच बनणार आहे. मग ही बॅच आपल्या कामाची कशी आहे, यात मी काय काय घेणार त्याच्यात थोडक्यात सांगतो तुम्हाला. की यामध्ये गेल्या 15 वर्षातले जेवढे प्रश्न आहेत, ओके, तेवढे प्रश्न जे आपल्याला महत्त्वाचे आहेत, ते सगळे प्रश्न इथं आपण एक्सप्लेनेशन सहित घेणार आहोत. हा प्रश्न नसता आला म्हणजे तुम्हाला जर कुठेही नसताना कसा तो टॅकल करता आला असता, याची प्रॅक्टिस पण इथं करून घेतल्या जाणार. ते पण हे वेगळं लॉजिक, म्हणजे आपण जे लॉजिक म्हणतो, इलिमिनेशन टेक्निक म्हणतो, नंतर टाईम कन्झ्युमिंग कसं करायचं, म्हणजे कमी कसा करायचा टाईम कन्झ्युम, ते सगळं याच्यात आपण चर्चा करणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला प्रश्न बघितल्यावर आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षा आहे, प्रश्नाचं स्वरूप कसं असतं, आयोग कशी ट्रॅप सेट करतं, तुम्ही कुठं गंडू शकता, कुठं फसू शकता, तुमच्या कशा सिली मिस्टेक होऊ शकतात, त्या कशा अवॉइड करायच्या, ते इथं बघायचं आपल्याला. आणि ते सांगितलं प्रत्येक प्रश्न विचारण्यामागे आयोग, म्हणजे बघा आयोग प्रश्न कसं विचारतो बघा, खाचे खोचे जिथं अपवाद आहेत, काहीतरी वेगळेपण आहे, म्हणजे PYQ आपल्याला कळतं की नेमकं आयोग कुठं कुठं प्रश्न विचारणार आहे, कोणत्या दोन गोष्टी लोकांना कन्फ्युजन होतं. ओके. असे प्रश्न आयोग विचारतं. ओके. ते आपल्याला PYQ झाल्यास कळणार आहे, तो कॉन्सेप्ट इथंच कळणार. मग सध्या आता रिसेंटच्या काळात जर बघितलं तर प्रश्न कसे कसे पडतात, शिफ्टिंग होत जातं, कारण पेपर सेक्टर पण चेंज होत असतील ना, आणि त्यानुसार बघा पेपर चेंज होत राहतात. बघे बरोबर. बस रिसेंटली बघा, जस्ट आता रेडिओ केमिस्ट्री वारंवार गेल्या 2 वर्षापासून वारंवार 2-2 प्रश्न विचारले जात आहेत. ट्रेंड आपल्याला बघावा लागणार तो. ओके. MCQ प्रॅक्टिस यासोबत असणारच आहे की ॲटलिस्ट PYQ सोबत त्या PYQच्या अनुषंगानं आपण स्वतः काही प्रॅक्टिस MCQ तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार विथ एक्सप्लेनेशन. आणि हे करत असताना आता सांगितल्याप्रमाणे पेपर लेंदी नसतो, तो असा सेट केला असतो की त्या मार्गाने जर गेले तुम्ही तर तुमचा तो पेपर लवकर सॉल्व्ह होईल. मग असं करत असताना तुम्हाला कुठे प्रश्न कुठे कुठे वेळ वाचवता आला असता हे आपल्याला कळलं असतं. आणि त्यासाठी टाईम मॅनेजमेंट टेक्निक कुठं कुठे, जसं की आता आपण जोड्यामध्ये बघितलं, बरोबर आहे, प्रश्न कोणतं वाक्य सोडता आलं असतं, कसा कॉन्फिडन्स तुमचा वाढवता आला असता, या गोष्टी इथं आपल्याला बघायच्या आहेत. आणि लॉजिक बेस्ड, जसं की आता बार्बलचं बघितलं आपण, मिशा, कॅटफिश मिशा, किंवा आता गडद हिरवा, हे लॉजिक आहेत. पण हे लॉजिक त्या वेळेवर सुचायला पाहिजे. आणि सुचतील कधी, जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल, तेव्हा जेव्हा तुम्ही PYQ करसाल तेव्हा तेच इथं दिलं आहे आपण, कळतंय, ते इथं घेणार आहे. मग एलिमिनेशन टेक्निक, जसं की आत्ताच बघितलं आपण,
त्या जिम्नोस्पर्मच्या याच्यामध्ये, की एक जरी माहीत असतं तरी उत्तर आलं असतं. आता प्रश्न सोपा निघाला, पण असं असतं का? अनेक ठिकाणी वापरलं जाऊ शकतं असं. आणि अशा वेगवेगळ्या ट्रिक्स आता बघितलं ना तुम्ही, तस्तीमध्ये बाकी बऱ्याच ट्रिक्स आहेत आपल्याकडं. ट्रिकचा भडीमार आहे. पण माझं म्हणणं असतं की ट्रिक्स एंड ऑफ द असावं, सुरुवातीला टीचिंग असावं. पण लोक आजकाल ट्रिक्स सांगण्यालाच टीचिंग समजतायत. हा लय मोठा ओशन आहे. माझ्यावर ट्रिक्स तर कोणाकडे नसतील सुद्धा, ओके. पण मी ट्रिक्स कधी सांगणार? सगळं झाल्यानंतर. अगोदर कॉन्सेप्ट फॅक्ट समजून घ्या. बस तस्तीमध्ये पाठ करायचं आणि वेळेवर कन्फ्यूज होतं की कोणती ट्रिक कशाची आहे. चुकीचं आहे. आणि आपलं ट्रिक असं असतं की त्या ट्रिकमध्येच असतं की ट्रिक कशाची आहे. ते तुम्ही जेव्हा येणार तेव्हा तुम्हाला कळेलच. बऱ्यापैकी बूस्टिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं MCQ हे दोन्ही भाषेमध्ये असतील, इंग्लिशमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये सुद्धा. आपल्याकडे हे चोचले नाही आहेत की तुम्हाला घाबरायचं. मला इंग्रजी भीती वाटते, मला मराठी शिकवा, या तुमच्या फोबियाचा वापर करून अनेक लोक मराठी शिकवतात, पण ते तुमच्या कामाचं नाही. आयोग त्यात प्रश्न विचारणार आहे का? नाही. आणि दुसरी गोष्ट असून जे इंग्लिशमध्ये अभ्यास करतात त्यांनी अठ्ठास करू नये किंवा फॉरेननी आलेत. तुम्हाला उलट तुमचा प्लस पॉईंट आहे की तुम्हाला मराठी पण येतं आणि इंग्लिश पण येतं. दोन्हीचा फायदा होऊ शकतो. कसा होतो हे पुढच्या लेक्चरला मी सांगेलच. आय होप तुम्हाला आवडलं असेल. बॅच नक्की जॉईन करा. तुम्हाला लेक्चरला मी पेक्षा भेटेलच. नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर पण करा. आणि इफ पॉसिबल तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच बॅच जॉईन करा. फायद्यामध्ये राहणार तुम्ही. अतिशय माफक दरामध्ये ठेवलं आहे आपण. सुरुवात आहे म्हणून आपलं ॲपसुद्धा आहे MPSC विद्यार्थी वर्ग म्हणून. लक्षात ठेवा, विद्यार्थी वर्ग हे आपलं ॲप आहे. ॲपवर बॅच लवकरच लॉन्च होऊन जाईल. पण त्या अगोदर तुम्हाला बॅच लावण्या अगोदर माझा हा जो नंबर जो खाली दिला आहे 9284949829 या नंबरवर नक्कीच संपर्क साधा. आणि बॅचबद्दल काही प्रश्न असेल बिंदास विचारा. बॅचबद्दलच नाही, अभ्यासाबद्दल सुद्धा. भेटूया नेक्स्ट टाइम. तोपर्यंत हॅपी रीडिंग.